नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी व्लॉगमध्ये। आज उठायची बिलकुल इच्छा होत नव्हती, पण उठावं लागलं कारण शानूची आज शाळा होती आणि आज शाळेचा शेवटचा दिवस होता। त्याच्यामुळे आज तिची शाळा लवकर सुटणार होती, म्हणून मग मी तिला आज फ्रूटच दिलेला आहे। डांगर आणलेलं होतं यांनी, ते दिलं टिफिनमध्ये आणि ती गेली शाळेत। त्यानंतर मग मी पण माझ्यासाठी नाश्ता काय वेगळं करत बसू म्हटलं, म्हणून हे डांगरच घेऊन घेतलेलं आहे। नाश्ता वगैरे करून घेतला, घरातले कामं केले आणि निघाली वर्धेला जायसाठी। मला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये। मला सर्वात आधी हवा वगैरे चेक करून घेतली, पेट्रोल भरून घेतलं आणि त्यानंतर निघालो आम्ही। पहिल्यांदा गेलो आम्ही बोरगावला, जेवण वगैरे गेलं तिथे चालू होतं थोडं काम आणि त्या गडबडीत आमची सुद्धा गडबड होती। तर जेवण वगैरे केल्यानंतर आलो हॉस्पिटलमध्ये मला इतका कंटाळा येत होता। हॉस्पिटलमधून आल्यानंतर गेली घरी आणि आमच्या समोर तो खूप बोलायला लागला आणि खूप गोड बोलतो तो। तर भांडू बघा कसा माझ्यासोबत, ते मी मोठ्या ब्लॉगमध्ये अपलोड केलेला आहे, तर जाऊन नक्कीच बघू शकता। आणि हॉस्पिटलमध्ये मी कशासाठी गेली होती ते सुद्धा मी मोठा ब्लॉग अपलोड केलेला आहे, जाऊन नक्कीच बघू शकता। तर घरून निघाली आणि छान टरबूज वगैरे घेऊन घेतले, नारळ पाणी पिलं आणि गेली मग मी घरी आईकडे। मी तिकडून येईपर्यंत शानू सुद्धा येऊन गेली। त्यानंतर आराम वगैरे केला थोडा वेळ आणि मग आला उसाचा रसवाला। तर रस वगैरे पिला मस्त, शानूनी पण पिला आणि इकडे हीच मजा असते, सगळं काही घर बसल्याच मिळून जाते। तर चला मंडळी, भेटते तुम्हाला नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून